विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे रात्रीच्या वेळेस इथे अभिवादन करण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय भीमचा जयघोष करण्यात आला। ज्यावेळेस उल्हासनगर शहरातील हजारो महिला पुरुष लहान मुलांसोबत इथे उपस्थित होते। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयघोष तर केलाच, परंतु एक दिवसाची एक मेळावही केला। सदरवेळी चहा आणि पाण्याची व्यवस्था देखील महानगरपालिकेतर्फे करण्यात आली होती। त्याचसोबत आज सकाळी इथे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले। सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांच्यासोबत जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, अंकुश म्हस्के, श्रद्धा बाविस्कर, आरोग्य विभागाचे विनोद केनी आणि भंडार विभागातील अन्य कर्मचारी देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेमध्ये उल्हासनगरचे आयुक्त अजित शेख यांनी भेट देऊन तेथील देखील जे विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली, त्याच वेळेस त्यांना पुस्तकांची भेट देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान देखील त्यावेळी करण्यात आला। सदरवेळी माध्यमांशी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेबद्दल सांगताना अजित शेख यांनी माहिती दिली आणि सोबतच येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे ते विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मदत करणारे याबद्दल देखील त्यांनी सांगितले। आज आपल्याला माहिती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे आणि ते आपल्या उल्हासनगर शहरामध्ये आणि पूर्ण जगामध्ये अतिशय आनंदाने उत्साहाने साजरी केले जात आहे। त्यानिमित्तानं महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा विविध असे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या महापालिकेच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे। त्या ठिकाणी काल रात्रीपासून मोठ्या संख्येनं नागरिक येत असतात। जवळपास 5000पेक्षा जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी रात्री भेटी दिलेल्या आहे। त्या ठिकाणी आपण तिथं चहा पाण्याची व्यवस्था किंवा इतर जी हेल्थ चेकअप वगैरे ह्या संपूर्ण व्यवस्था आपण केलेल्या होत्या, ॲम्ब्युलन्स वगैरे। आणि आज सकाळी त्या ठिकाणी आमचे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, काही मान्यवर, मीडियाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपल्या या अभ्यासिकेमध्ये जी आपण काही वर्षापूर्वी आपण सुरुवात केलेली आहे, तर या अभ्यासिकेमध्ये सुद्धा आपण एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि यामध्ये जे विद्यार्थी आहेत जे अभ्यासासाठी येतात त्यांनी फार मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। प्लस त्यांचे जे ग्रंथपाल आहेत त्यांनीसुद्धा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांना जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले विविध असे जे पुस्तकं आहेत त्यांचं वाटप केलेलं आहे आणि या पुस्तकांचा वापर MPSC सारखी परीक्षा असेल, UPSC सारखी परीक्षा असेल किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी त्यांना निश्चितच होणार आहे। या अभ्यासिकेमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे अनेक सुविधा आपण दिलेल्या आहेत। आज त्यांची एक मागणी होती की वायफायची सुविधा या ठिकाणी असावी, काही कॉम्प्युटर्स वगैरे असावे, ते सुद्धा आपण मान्य केलेले आहे आणि साधारणतः 1 आठवड्यामध्ये या ठिकाणी आपण राउटर किंवा वायफाय वगैरे ह्या सुविधासुद्धा पुरवणार आहोत। त्या व्यतिरिक्त जे पुस्तकांची त्यांनी मागणी केलेली असेल किंवा जी मासिकांची मागणी केलेली आहे, वर्तमानपत्रांची मागणी केलेली आहे, ते सुद्धा आपण पूर्तता केलेली आहे। बरेचसे विद्यार्थी बँकिंगचे सुद्धा अभ्यास करतात, ते सुद्धा पुस्तकं आपण या ठिकाणी दिलेले आहे। थोडक्यामध्ये आपण प्रयत्न असं करत आहे की या ठिकाणी जे विद्यार्थी येतात त्यांनी सिन्सिअरली अभ्यास करावा, अभ्यासासाठी त्यांना आवश्यक असणारी सर्व सुविधा त्यांना प्राप्त व्हावी आणि त्यासाठी त्यांनी स्वतःहून मागणी केली तर चांगलंच आहे, अशा प्रकारे आपण त्यांना आवाहन केलेलं आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांचे काही मागण्या इथं केलेल्या आहेत, त्याचं आम्ही पूर्तता केलेली आहे किंवा करत आहोत आणि आपली अभ्यासिका जी आहे
एक आपल्या शहरामध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगली नावाजलेली होईल आणि चांगले चांगले विद्यार्थी या ठिकाणाहून निर्माण होतील, असा आमचा प्रयत्न आहे. सर, सदर या अभ्यासिकेमध्ये अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांनी ते चांगल्या पदावरती गेलेले आहेत. सध्याही काही विद्यार्थी यांना चांगल्या नोकऱ्या लागलेल्या आहेत. त्याबद्दल आपण काय सांगता? या अभ्यासिकेमधून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा त्यांनी पास केलेल्या आहेत. काही पोलीसमध्ये गेलेले आहेत, काही ऑफिसर झालेले आहेत, काही तलाठीची परीक्षा पास झालेले आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये काहींनी लॉ केलेला आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी गेलेले आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की विद्यार्थी वेगवेगळ्या याचा लाभ घेत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते त्यांची कामगिरी करत आहेत. आज आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज आपल्या शहराचे प्रमुख तथा प्रशासकीय अधिकारी डॉक्टर अजित शेख हे आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अभ्यासिकेमध्ये आले आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी वही, पुस्तक तसेच इतर सामग्रीचं वाटप केलं आणि आम्ही आमच्या सर्व सूचना आयुक्त साहेबांना मांडल्या आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन यावर कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण कार्यकारी मंडळाला दिलेले आहेत. तसेच आज आयुक्त साहेब आले आणि आपल्या अभ्यासिकेचं खूप असं मोठं भाग्य आहे. त्यांनी इतका वेळ आज विद्यार्थ्यांना दिला, विद्यार्थ्याच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि आम्ही वारंवार अशा महापुरुषांचे असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना यामध्ये प्रेरणा भेटावी आणि या प्रेरणेतून ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 21 तास तब्बल अभ्यास केला आणि हा अभ्यास कसा केला आणि आपल्या जीवनामध्ये कशी प्रगती केली, अशीच विद्यार्थ्यांनी गुण घेऊन प्रगती करायचे असं आम्हाला आयुक्त साहेब यांनी अतिशय आपल्या चांगल्या भाषेत सांगितलं. त्याबद्दल मी संपूर्ण विद्यार्थ्याच्या वतीनं आणि संपूर्ण शहरवासियाच्या वतीनं मी आयुक्त साहेबांना धन्यवाद देतो. असेच मोठमोठे अधिकारी मी माझ्या थोड्या मनोगतामध्ये माझं मनोगत व्यक्त करत असताना मी सांगितलं की ज्याप्रमाणे आयुक्त साहेब ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि ग्रामीण भागातून एक मुस्लिम युवक तो शहराचा प्रशासक होतो, तर हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्याच योगदानामुळं आहे. तर खूप असं चांगल्या पद्धतीनं आयुक्त साहेबांचं शहरामध्ये सुद्धा चांगलं काम आहे. असेच चांगले अधिकारी घडवत असं आयुक्त साहेबांना आमच्यासाठी खूप सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. त्याबद्दल मी संपूर्ण विद्यार्थ्याच्या वतीनं आयुक्त साहेबांचं आणि संपूर्ण कार्यकारी मंडळाचं आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद.